आज आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत, ज्याचं नाव आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. या चॅप्टरचा रेफरन्स आपण डॉक्टर महाडिक यांच्या कॉन्साइज ऑर्गॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 या बुकमधून आपण रेफरन्स घेतलेला आहे. तर सर्वप्रथम अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट हे समजण्या अगोदर आपल्याला यामागील जे शास्त्रज्ञ ज्यांनी त्यांचं हाडाची काढा करून या रिसर्चला समोर आणलं, त्याचं नाव म्हणजे त्या सायंटिस्टचं नाव म्हणजे डॉक्टर पॉल इरलिच. डॉक्टर पॉल इरलिच हे नोबल प्राइज विनिंग जर्मन सायंटिस्ट आहेत, ज्यांनी की किमोथेरपी आणि वेगवेगळ्या अँटीमायक्रोबियलवरती जवळपास खूप सारे पेटंट घेऊन त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर पॉल इरलिचला फादर ऑफ किमोथेरपी सुद्धा म्हणतात, कारण की ते सर्व जे काही अँटीमायक्रोबियल ड्रग बनवणारे जे काही केमिकल्स असतील सर्वांचे जनक म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमोथेरपी. आपण आत्ता एक शब्द ऐकला, किमोथेरपी म्हणजे जे काही रसायनं असतात, वेगवेगळे केमिकल्स असतात जे की रोगांची चिकित्सा करण्यासाठी आपण वापरतो, त्यांना आपण किमोथेरपी, त्या ट्रीटमेंटला किमोथेरपी म्हणतात. तर आपण बघूया अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट याकडे. तर अँटीसेप्टिक आर द ड्रग or chemical substance which inhibit the growth or kill the microorganism on a living surface such as स्किन असेल, म्युकस मेम्ब्रेन असेल. अँटीसेप्टिक असे ड्रग असतात जे की उदाहरणार्थ आपण एखादं घेऊया की बघा, आपल्या हातावरती ज्यावेळेस आपण पडलो त्यावेळेस जखम होते. जखम झाल्यावरती त्या जखमेला आपण वेगवेगळे ट्रीटमेंट घेत असतो. जसं की बघा, एखादी जखम झाली त्यावेळेस आपण त्याला जेल लावतो, जे की पोव्हिडीन आयोडीन या कंटेंटचं असतं. पोव्हिडीन आयोडीन आपण जेल लावतो. जेल लावल्यावरती येल्लोइश कलर जेल असतं. जेल लावल्यावरती तिथले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ असेल ती ग्रोथ त्याच वेळेस थांबते. तिथे नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होण्यापासून ते तिथं म्हणजे नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ तिथं होत नाही. म्हणजे तिथले जे काही स्पोर्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम मल्टिप्लिकेशन करण्यासाठी स्पोर्स अंडी घालत असतात आणि ती मल्टिप्लिकेशन ऑफ त्यांची नाही का कॉलनी तयार करत असतात. ज्यावेळेस आपण पोव्हिडीन आयोडीनसारखे अँटीसेप्टिक्स लावतो त्यावेळेस ते स्पोर्सच मरून जातात, त्याचा नाश पावतो आणि तिथील जी जागा असेल ती फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम होऊन जाते. बघा, आपण जेल फॉर्ममधलं पोव्हिडीन आयोडीन बघितलं, नंतर आपण डेटॉल बघतो. डेटॉल आपण सर्वसाधारणतः सर्व घरांमध्ये पण आपण वापरतो की ज्यावेळेस जखम होते आपण ते डेटॉल लावतो. डेटॉल लावल्यावर तिथलं जो काही एरिया असेल जिथं आपण जखम झालेली आहे तिथलं जो एरिया आहे तो फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम होत असतो. तसंच बिटाडाईन एरोझोल्स म्हणजे स्प्रेज असतात, ते स्प्रेजसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे सगळे अँटीसेप्टिकचे उदाहरणं आहेत. तर नेक्स्ट आपण बघूया डिसइन्फेक्टंट म्हणजे काय. तर डिसइन्फेक्टंट, these are the chemical substance which inhibit the growth or kill the microorganism on inanimate object such as instrument. जे काय डिसइन्फेक्टंट एजंट आहे, जे की व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया आहे, ते काय करतात, ते सर्व जे काही इनॅनिमेट म्हणजे काय, जे की नाही का निर्जीव असतील, जसं की आपण सीझर्स असतील, नंतर फोरसेप्स असतील, जे की आपण ज्यावेळेस आपल्याला टाके द्यायचे असतात, ज्यावेळेस आपल्याला स्टिचेस द्यायचे असतात, एखादी जखम झालेली असेल किंवा एखाद्या ॲक्सिडेंटली आपलं मसल तिथून समजा ब्रेक झालेला असेल त्याला आपण स्टिचेस देतो. स्टिचेस देण्यासाठी आपल्याला सिझर्स वगैरे फोर्सेप वगैरे लागत असतात. हे सगळे निर्जंतुनीकरण केलेले असते. यांचं निर्जंतुनीकरण म्हणजे काय, स्टेरिलाइज केलेले असतात. हे स्टेरिलाइज कोणत्या केमिकल वापरतात स्टेरिलायझेशनसाठी, ते वेगवेगळे डिसइन्फेक्टंट्स वापरतात. मग त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहे, लाईक फिनॉल असेल, क्लोरॉक्झिलेनॉल असतील, डेटॉलसुद्धा यूज होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जे नॉन लिव्हिंग गोष्टी आहे, जसं की एखादी रूम आहे, आपण बघा ज्यावेळेस आपल्याला फरची पुसायची असेल आणि फरचीवर सगळे मायक्रोऑर्गॅनिझम मारायचे असतील तर आपण काय करतो, तिथं लायझॉल लावतो, बरोबर. तिथं आपण पोव्हिडीन आयोडीन लावत नाही, बरोबर, कारण की ती एक लिव्हिंग जखम नाही आहे, बरोबर. ती आपल्या स्किनवरची जखम नाही आहे किंवा स्किनवरचे मायक्रो ऑर्गॅनिझम मारायचे नाही. आपल्याला कुठले मायक्रो मारायचे, जे की निर्जीव गोष्ट आहे, जी की एखादी मग ती सीझर असेल, खालची फरची असेल, एखादं ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशन
थिएटर ओ टी पूर्ण ऑपरेशन थिएटरला पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे स्प्रेज वापरले जातात, वेगवेगळे एअर कंडिशनर्स वापरले जातात की जे की पूर्ण वातावरणामधील मायक्रो ऑर्गॅनिझम किल करतात आणि तो जो काही फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम ॲटमॉस्फिअर ते तिथं तयार करत असतात. मग वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर अँटीसेप्टिक्स म्हणजे काय, अँटीडिसइन्फेक्टंट म्हणजे काय हे तुम्हाला प्राथमिक स्वरूपात कळलेलं आहे. तर मी परत एकदा सांगतो, अँटीसेप्टिक आर द एजंट दॅट डिस्ट्रॉय or prevent the growth of microorganism when applied to living tissue. अँटीसेप्टिक हे आपण लिव्हिंग टिश्यूवर अप्लाय करत असतो अँड ते प्रिव्हेंट द सेप्सिस. म्हणजे आपण ज्यावेळेस बघा एखादी जखम झाल्यावरती आपण वेगवेगळे अँटीसेप्टिक्स वापरले, वेगवेगळे अँटीसेप्टिक्स आपण त्याच्यावर लावले तर सेप्सिस होण्यापासून वाचतं. सेप्सिस म्हणजे काय, पू, जो की येलोइश कलरचा असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की हे सर्व काही करतो आपण अँटीसेप्टिकमध्ये. त्याच्या अपोजिटला डिसइन्फेक्टंट आहे. त्या डिसइन्फेक्टंट मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. डिसइन्फेक्टंट आर द एजंट दॅट किल द व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया बट नॉट नेसेसरी टू स्पोर्स वेन यूज ऑन इनॅनिमेट ऑब्जेक्ट. इनॅनिमेट म्हणजे जे की नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहे. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आपल्याला स्टेरिलाइज करायचं असेल, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आपल्याला फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करायचं असेल, त्यासाठी आपण डिसइन्फेक्टंट वापरतो. मग मी त्याचे एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवले होते की डेटॉल असेल, क्लोरोक्झिलिनॉल असेल. ठीक आहे. तर हे सिम्पल गोष्ट मी सांगितली. त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे साईड, CIDE. साईड मीन्स टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड स्टॅट मीन्स टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस तुम्ही असं ऐकतात की मायक्रोसाइड CIDE ज्यावेळेस तुम्ही वाचतात तर त्याचा अर्थ असा असतो टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे त्यांचा कंप्लीट नाश करणे. हे CID म्हणजे कोणत्याही ड्रगच्या मागं CID लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असा घ्यायचा की किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ज्या ड्रगच्या मागं असं लिहिलं असेल मायक्रो, उदाहरणार्थ स्टॅट मीन्स प्रिव्हेंट द ग्रोथ, म्हणजे त्याची ग्रोथ थांबवणं, फक्त थांबविण्याचं काम ते स्टॅट नावाचे ड्रग करत असतात. जसं की मी तुम्हाला एक PDF व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेली आहे. त्यात तुम्ही बुक सर्वांकडे नसेल मला माहिती होतं, म्हणून मी सर्वांसाठी चॅप्टरची एक स्कॅन कॉपी पाठवलेली आहे. तुम्ही बघू शकता साईड आणि स्टॅट या दोघांचा अर्थ. साईड म्हणजे किल द मायक्रो ऑर्गॅनिझम आणि स्टॅट म्हणजे प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. हे साईड आणि सॅट हे सगळे एंड वर्ड्स आहे, म्हणजे जे की आपण शेवटला लावतो, बरोबर. तर ते नंतर आपण क्लासिफिकेशनकडे वळणार आहोत. तर जर क्लासिफिकेशन तुम्हाला थोडक्यात बघायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता. तर क्लासिफिकेशनमध्ये सर्वात बघितलं तर पहिले तर फिनॉल डेरिव्हेटिव्ज आहे. तर फिनॉल डेरिव्हेटिव्जमध्ये एक्झाम्पल आहे फिनॉल. ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये हायड्रोजन असेल, हॅलोजन्समध्ये आयोडीन असतील, बेगनॉइडमध्ये क्लोरोहेक्झिडिन असेल. नंतर असे वेगवेगळे अल्कोहोल असेल, अल्डिहाइड असेल, ॲसिड असेल, मेटॅलिक साल्ट असेल, डाईज असतील. हे सर्व केमिकल्स, त्यांचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण या क्लासिफिकेशनमध्ये बघितलेले आहे. मित्रांनो, हा जो काही सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2, तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 या सब्जेक्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्लासिफिकेशन पार्ट करायचे. तर असं समजा तुम्ही जवळपास आपल्याला म्हणजे 25 ते 30 असे एवढे क्लासिफिकेशन आपल्याला पार्ट करायचे. हे क्लासिफिकेशन आपल्याला ॲज इट इज फार्माकॉग्नोसीच्या ड्रग्ससारखेच पार्ट करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर याचे क्लासिफिकेशन बघितलात तर एकदम सिम्पल आहे. तुम्हाला सर्वांचेच एक्झाम्पल लक्षात ठेवण्याची गरज नाही. जसं की फिनॉलचं तुम्ही एक्झाम्पल घेतला तर फिनॉलचं एक्झाम्पल क्रेझॉल, असं सिम्पल तुम्ही पार्ट करत चला. अल्कोहोलचं एक्झाम्पल तुम्ही इथेनॉल म्हणा, बरोबर. फॉर्माल्डिहाइड घेऊ शकतात, अल्डिहाइडचं एक्झाम्पल, बरोबर. हॅलोफोर्सचं एक्झाम्पल, क्लोरोफोर्स घेऊ शकतात. हेवी मेटल कंपाऊंडचं तुम्ही ऑर्गॅनिक मर्क्युरियल घेऊ शकतात. सर्वांची एक एक्झाम्पल जरी घेतली तरी ती परीक्षेच्या दृष्टीने सफिशियंट आहे. आता मित्रांनो, आपल्याला म्हणजे आज आपलं पहिलंच लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सांगितलं की हा अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट हा जो काही चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या मागं एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे पॉल इरलिच. तर त्याबद्दल मी थोडंसं 5 मिनटं तुम्हाला सांगतो. पॉल इरलिचला तुम्हाला मी जसं की सुरुवातीला सांगितलं की तो नोबल प्राईज विजेता आहे, सायंटिस्ट आहे. तर हा जो शास्त्रज्ञ आहे हा जवळपास
खूप वर्षापासून वेगवेगळे जे काही नैसर्गिक रंग असतात, वेगवेगळे जे काही नैसर्गिक प्लांट्स असतात, त्या प्लांट्सवरती, नॅचरल प्लांट्सवरती त्यांनी रिसर्च केला. जसं की मित्रांनो सिंकोना असेल, बरोबर. सिंकोना या प्लांटच्या त्या बार्कवरती त्याने रिसर्च केला, त्याचं सिंथेसाइज केलं. ते सिंथेसाइज केमिकल क्विनिन असेल, त्या क्विनिनपासून त्याने अँटी मलेरियल ड्रग तयार केलं. आणि अँटी मलेरियल ड्रग म्हणजे ते एक प्रकारचं अँटी मायक्रोबियलच ड्रग आहे, जे की तुम्हाला माहिती मलेरिया कशामुळे होतो. जी फिमेल ॲनेमोफिलस मॉस्किटोची लार्वी असेल, ती तो ज्यावेळेस ब्लडमध्ये एंटर करतो एखाद्या होस्टमध्ये, त्यावेळेस त्याला मलेरिया होतो. मग त्याची मल्टिप्लिकेशन ऑफ ग्रोथ होते, बरोबर. मग हे जे एक प्रकारे या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी जे काही अँटी मायक्रोबियल ड्रग आहे, जे की क्विनिन नावाचं ड्रग आहे, हे की वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं गेलं होतं. क्विनिन सिंकोना बार्कपासून ते सिंथेसाइज केलं जातं. हा जो काही शोध असेल, हे जे काही याच्यावर रिसर्च असेल, हे पॉल इरलिच या सायंटिस्टने केलेले आहे मित्रांनो. मग त्याने ते जे काही सिंकोनापासून म्हणजे असं अँटी मायक्रोबियल ड्रग केलं. नंतर इपे काकुन्नापासून अमोइबिक डिसेंट्री, जे की अमोइबिक डिसेंट्री, या डिसेंट्री साठी पण अँटी मायक्रोबियल ड्रग त्याने इबे काकुंना तयार केलेलं आहे. मग त्याने वेगवेगळ्या डाईज म्हणजे काय, नॅचरल कलर्स. विचार करा की आपण प्रत्येक गोष्ट, आपली जी काही खाण्यामधले व्हिनेगर असेल वगैरे वगैरे, जेवढे काही डाईज असतील, कलर इंडस्ट्रीज, आपण जे वेगवेगळे कलरचे कपडे घालतो, हे सगळे वेगवेगळे कलरचे कपडे, हे वेगवेगळे कलर आपल्याला कुठं भेटतात, तर वेगवेगळ्या झाडांच्या पानांमधून सिंथेसाइज केलेले ते कलर असतात. वेगवेगळ्या प्लांट, वेगवेगळ्या बार्क, वेगवेगळ्या मिनरल्स यांच्यापासून ते कलर एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात. आणि त्या एक्स्ट्रॅक्टपासून आपण वेगवेगळे कलरचे गोष्टी तयार करत असतो. जसं की बुक्स असतील, बुक्सवरचे पिक्चर्स असतील, प्रिंटरमध्ये असतील आणि इंक्स असतील. नंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आपण ह्या डायचा उपयोग करत असतो. मग या डायचा उपयोग अँटी मायक्रोबियल पण होतो, असा विचार मांडणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणजे पॉल इरलिच होते. विचार करा मित्रांनो, खूप मोठं साहस आणि खूप मोठ्या म्हणजे अथक परिश्रम त्यांनी पॉल इरलिच यांनी घेतलं आणि आपल्यापर्यंत अँटी मायक्रोबियल ड्रग पोहोचवण्याचं काम ते करतात. म्हणून केलं त्यांनी, आणि म्हणून त्यांना नोबेल प्राईजसुद्धा त्यांना त्यावेळेस भेटलं होतं. तेच मग अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटमध्ये त्याचं आपण चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रूपांतर बघितलं. आणि हा चॅप्टर खूप सोपा आहे, सुरुवातीत चॅप्टर आहे. तर या चॅप्टरच्या याच्यातच, ह्या सब्जेक्टमध्येच ऑर्गॅनिक हा पार्ट आलेला आहे मित्रांनो. तर ऑर्गॅनिक म्हटल्यावरती याच्यावरती स्ट्रक्चर्स वगैरे सर्व काही येणारच आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणि सिम्पल असा हा सब्जेक्ट आहे, पण या सिम्पल सब्जेक्टला आपल्याला प्रभावी अभ्यास करावा लागेल. आणि प्रभावी अभ्यास जर केला तर तुम्ही सहजपणे याचा पेपर एकदम सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने देऊ शकाल, याची मला गॅरंटी आहे. आणि आता मी इथेच थांबतो, आणि सर्वांनी रिव्हिजन करा. मी तुम्हाला जी व्हॉट्सअपवरती जे काय चॅप्टरच्या नोट्स पाठवलेल्या आहे, त्या एकदा डोळ्याखालून काढा. आणि मी परत नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अजून नवीन यातल्या सांगाल. ठीक आहे, चाल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.